तुम्हाला आणि मला माहीत असायला पाहिजे की आमची खरी संपत्ती एकच आहे, क्रूसावर खेळलेला येशू ख्रिस्त आणि त्याच्यावर आम्ही ठेवलेला विश्वास ही आमची एकमेव संपत्ती आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे सत्य आहे की प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांकडे एकच खरी संपत्ती असली पाहिजे. आमची जमेची बाजू, आमची खरी संपत्ती, आमच्या आनंदाचा मुकुट आणि आमच्या आशेचा दुर्ग एकच असला पाहिजे, वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त. जेव्हा आम्ही जगात होतो तेव्हा आम्ही अनेक गोष्टींना आमचा लाभ, आमचा फायदा, आमची जमा असं आम्ही समजत होतो. तुमच्याकडे शिक्षणाची पदवी असेल आणि तुम्ही म्हणत आहे की ही पदवी म्हणजे माझ्या आयुष्याची फार मोठी कमाई आहे. तुमच्याकडे खूप मोठा बँक बॅलन्स जमा झाला असेल आणि तुम्ही म्हणाल की ही माझ्या आयुष्याची फार मोठी कमाई आहे. तुमच्याकडे एक मजबूत निरोगी असं शरीर असेल, चांगलं व्यायाम करून, शारीरिक कसरत करून तुम्ही हे शरीर कमावलं असेल, तुम्ही सांगू शकता की हे माझं शरीर ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. कोणी मोठा बंगला बांधतं आणि सांगतं ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. कोणी खूप सोनं गोळा करतं आणि सांगतं ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. किती गोष्टींना आमच्या जीवनात आम्ही जमेची बाजू समजत असतो. ही आमची कमाई आहे, ही आमची संपत्ती आहे, हा आमचा लाभ आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पण जेव्हा आम्ही येशूकडे येतो, येशूला ओळखतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी क्षुल्लक बनल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टींना आमच्या जीवनातून स्थान निघून गेलं पाहिजे आणि आमच्या जीवनात जमेची बाजू, जमेची गोष्ट, आमची खरी संपत्ती एकच असायला पाहिजे, वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त. हालेलुया.